मॉर्निंग मित्र हो, कशात? आज आपण इंग्लिश न घेता सायन्स घेऊया, नाही का? सायन्स पार्ट सेकंड. पहिला प्रश्न लिहून घ्या. फर्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अँड लेबल. डायग्राम कोणती? फ्लावर. ड्रॉ अँड लेबल फ्लावर. मग तुम्हाला TS येत असेल, LS येत असेल, नाही का? ओरी. मग आता या ठिकाणी नावं द्यायचे. कॅलिक्स, टेपल, पेटल्स आणि करोला. त्यामध्ये पोलन ग्रेन्स पण आहे. पुस्तकातली जशीच्या तशी आकृती काढा. बऱ्याच मुलांची प्रॅक्टिस झाली. 2 मार्काला आहे. आणि त्याच्यातले फंक्शन्स येतात. कॅलिक्सचं फंक्शन काय आहे? पोलन ग्रेन काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅलिक्स? व्हॉट इज द फंक्शन ऑफ करोला? व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेपल्स? आहे की नाही? आणि जे ग्रीन कलरचं असेल, हिरव्या कलरचं, तर त्याचं फंक्शन, त्याचं कार्य काय राहतं? फोटोसिंथेसिस. प्रोड्यूस द ऑक्सिजन, आहे की नाही? आणि रात्रीच्या वेळेस प्रत्येक ट्री, झाडं हे काय घेतात? काय टाकतात? कार्बन डायऑक्साईड. आणि पूर्ण दिवसभर कार्बन डायऑक्साईड घेतात. म्हणून झाडं जास्त रस्त्याच्या कडेनं दिसतात तुम्हाला, बरोबर ना? तिथे भरपूर प्रमाणात पोल्युशन होतं. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. कोळसा जरी जाळला तरी त्याचं पोल्युशन होतंय, बरोबर की नाही? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे दूषित वायू आहेत, आहे की नाही? पोल्युटेड गॅसेस आर देअर. दीज गॅसेस आर हार्मफुल टू द हेल्थ ऑफ द बॉडी, नाही का? माणसाच्या, ह्युमन, फॉर द ह्युमन बिंग. आज आपण पॉलिनेशनचं, व्हॉट इज द पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशनची डेफिनेशन. व्हॉट इज द पॉलिनेशन? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर इज नोन ॲज पॉलिनेशन, आहे का नाही? व्हॉट इज द पॉलिनेशन? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स कुठपर्यंत? टू द स्टिग्मा, बरोबर? टू द स्टिग्मा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा ऑफ अ फ्लावर, फुलांमधला, इज नोन ॲज, इज कॉल्ड ॲज, इट इज द पॉलिनेशन. हाऊ मेनी टाइप्स ऑफ पॉलिनेशन इज देअर? 2 टाइप्स ऑफ पॉलिनेशन. वन इज सेल्फ पॉलिनेशन, अनदर इज क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन कसं होतंय? त्याच फुलावर ते पोलन ग्रेन्स, आहे का नाही? स्टिग्मावर तेच एकच फ्लावर. परंतु क्रॉस पॉलिनेशन काय? एका फुलातील पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर पडतात, बरोबर की नाही? आणि मग ते क्रॉस पॉलिनेशन. परंतु सेम कॅरेक्टर, बरोबर की नाही? मग आता डेफिनेशन काय होईल? टाइप्स ऑफ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? इट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एन एंथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम प्लांट. ऑफ द सेम प्लांट, तेच प्लांट मध्ये. इफ इट इज इन सेम फ्लावर, इट इज कॉल्ड ॲज ऑटोगॅमी. ऑटोगॅमी. फिल इन द ब्लँक्स येतं. एक्झाम्पल येतं. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ सेल्फ पॉलिनेशन? PEAP. याच्यातच 2-3 प्रश्न आहेत आणि डेफिनेशन पण येते. आता व्हॉट इज द क्रॉस पॉलिनेशन? इट इज, आता इथं इट राहिला मित्र हो, आहे का नाही? आय झालंय तिथं इट. इट इज द transfer of the pollen grains from anther to the stigma of different plants of the same species. सारख्याच स्पेसीज असतील तर ते एका फुलातून दुसऱ्या फुलाकडे जर पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत असतील, अँथर, नाही का, टू द स्टिग्मा, इज नोन ॲज क्रॉस पॉलिनेशन. It is the transfer of the pollen grains. It is the transfer of pollen grains from the anther, आहे का नाही? From the anther
टू द स्टिग्मा, हे बघा, टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट प्लांट, डिफरंट फ्लॉवर of the same species is known as cross pollination. For example, mango dash dash is the example of cross pollination. Mango is the example of cross pollination. डेफिनेशन येऊ शकते. यामध्ये जवळजवळ 4 मार्क जडलेले आहे मित्र. तर सोपी आहे, तुम्ही केलेली असेलच. आणि वहीमध्ये लिहून ठेवा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके, थँक फॉर